भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्यासोबत आहे। गेल्या वेळेस तुम्ही एक दावा केला होता की महाविकास आघाडीच्या त्या बैठकीत उपस्थित असणारा नेता भाजपात येणार, त्यानंतर अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला। पुन्हा तुम्ही दावे करतात काय? नाही बघा, आजपर्यंत आपण पाहिलं की मागच्या 10 वर्षामध्ये जे जे कोणी विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्रात, त्यांनी प्रत्येकाने भाजपामध्ये येऊन किंवा भाजपाशी संलग्नित होऊन पुढचं आपलं राजकारण करण्याचं ठरवलं आहे। मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काहीच दिवसामध्ये महाराष्ट्रातील दोनही विरोधी पक्षनेते हे भाजपामध्ये महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत। दोन्ही विरोधी पक्षनेते म्हणजे अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार। नाही बघा, विरोधी पक्ष नेत्यांची जी आजपर्यंतच आपण पाहिलं असेल, सुरुवातीच्या काळाला एकनाथ शिंदे 2014 मध्ये विरोधी पक्षात बसले होते, मग ते इकडे आले, मग त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील साहेब विरोधी पक्षनेते होते, ते भाजपामध्ये आले, त्यानंतरच्या काही कालावधीसाठी अजितदादा विरोधी पक्षनेते होते, ते देखील त्या निमित्ताने भाजपात आले। तर ही जी शृंखला आहे ही अशीच पुढे चालेल एवढंच मी म्हणतो आहे। विजय वडेट्टीवार यांनी शपथ घेतली की मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहणार म्हणून। आणि असं माझी जी माहिती आहे ते अशी आहे की जे आजपर्यंतचा ट्रेंड विरोधी पक्षनेत्यांचा महाराष्ट्रातला आहे तो नक्कीच कंटिन्यू समोर होणार आहे। काही आमदारही येण्याचा दावा केला जात होता अशोक चव्हाण यांच्यानंतर। नाही बघा, आमदार येणार, मराठा आरक्षणासाठीचं अधिवेशन त्या निमित्ताने झालेलं आहे, लवकरच या दृष्टीचे पावलं आमदारांकडून टाकल्या जातील। सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी हे सर्व आमदार महाराष्ट्रातले भाजपा अथवा महायुतीमध्ये सहभागी होत आहेत। आम्ही त्यांचं नक्की स्वागत करतो। किती आमदारांची संख्या किती? आणि असं काही मोजता येत नाही बघा, एक बार सुरू जर झालं तर मग भेडचाल होते, तर मग कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं या संदर्भात आमची पक्षश्रेष्ठी विचार करून निर्णय घेतील। पण फार मोठ्या प्रमाणात संख्या आमदारांची नक्कीच आहे जी भाजपासोबत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्यास भाजपामध्ये येण्यास तयार आहे। कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं तिची स्थानिक परिस्थिती पाहून पक्षश्रेष्ठी नक्कीच निर्णय घेतील। शेवटचा प्रश्न, भाजपवर टीका होती आहे की स्थानिक कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष तुमचं काम करतायत त्यांना संधी न देता तुम्ही इतर पक्षाचे नेते घेऊन त्यांना संधी दिली जाते। म्हणूनच म्हटलं मी, कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं ही स्थानिक परिस्थिती, तिथे कार्यकर्त्यांचा असलेला त्यांच्या संदर्भातला मत ऐकूनच पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।